राजस्थानातील श्री गंगानगर येथे 13 वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरात हिंदू जागरण महिला संघटनेने आंदोलन केले. डॉक्टर अमृता मंत्री यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. संवेदनशील भागात सीसीटीव्ही पोलीस गस्त वाढवणे, बेकायदेशीर अड्ड्यांवर कारवाई, आत्मसंरक्षण प्रशिक्षण आणि महिला हेल्पलाईन अधिक प्रभावी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नमस्कार. आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो की जी घटना घडलेली आहे त्याबद्दल शासन योग्य त्या पद्धतीने काम करतच आहे, पण अन्यही अशा घटना अन्य ठिकाणी घडू नये यासाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने मी प्रतिबंधात्मक किशोरी विकास प्रकल्प, तेजस्विनी महिला विकास प्रकल्प, महिला आणि मुलींमधलं काम आम्ही करतच आहोत. पण आम्ही शासनांना आणि विनंती करतो की जे निर्जन ठिकाण आहे अशा ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. त्याचबरोबर जे रस्ते आहेत की जिथे वाहतूक जास्त नाहीये, जास्त लोकांची वर्दळ नाहीये, अशा ठिकाणी पोलिसांची गस्त असावी आणि ज्या वेळेलाही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काही मदतीसाठी पोलिसांना फोन केला तर त्यांनी तशी ते मदत करतातच, पण अल्पावधीत त्यांनी मदत करावी अशीही संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करत आहोत. वंदना मिलिंद सुरडकर.